जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी सरकारी सी-आय-एस-एफ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, एस-एस-सी जे-डीचे फिजिकल हे चालू झालेले आहे मित्रांनो. तुम्ही बघितलंच असेल 23 सप्टेंबरपासून फिजिकल चालू झालेले आहे, म्हणजेच आजपासून चालू झालेले आहेत. तर आपण ग्राउंडविषयी सर्व अपडेट बघणार आहेत मित्रांनो. ऑल कॅम्प अपडेट बघणार आहे आपण या एका व्हिडिओमध्ये. तर डॉक्युमेंट काय लागत आहे मित्रांनो, त्यानंतर ग्राउंड कसे आहे, किती मुले पास झाले, चेस्ट कुठून मोजताय सध्या, सर्व माहिती या एका व्हिडिओमध्ये भेटेल मित्रांनो. नाशिक कॅम्प असो, पुणे कॅम्प असो, मुंबईचा कॅम्प असो, चेंबूरचा आपला, तर सर्व माहिती एका व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. तर चला बघूया मित्रांनो आपण आजची ही अपडेट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आधी तर तुमचं ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड बघताय मित्रांनो. एक तर आधार कार्ड घेऊन जाऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जाऊ शकता, किंवा मग तुमचं इलेक्शनचं कार्ड घेऊन जाऊ शकता मित्रांनो. या तिन्हीपैकी कोणतंही एक्सेप्ट केलं जातं. तुम्ही जास्त करून आधार कार्ड घेऊन जा मित्रांनो. त्यानंतर आपला रोल नंबर शोधायचा मित्रांनो. तिथे एक चार्ट लावलेला आहे, त्यावर रोल नंबर वगैरे शोधा. त्यानंतर आपला थंब घेणार मित्रांनो. थंब झाल्याच्या नंतर मित्रांनो लगेच तुमची हाईट मोजल्या जाणार आणि हाईट पास होणारे मुलं हे चेससाठी पुढे पाठवले जाणार मित्रांनो. त्यानंतर पळायला बॅच बनवतात ते. तुमची बॅच बनवणार आणि पळून झालं की लगेच डॉक्युमेंट आणि मेडिकल घेताय मित्रांनो. आणि संध्याकाळी किंवा उद्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डायरेक्ट घरी मित्रांनो, म्हणजे मेडिकल झाली की तुम्ही घरी जाऊ शकता. तर पुढचं बघा मित्रांनो, किती बॅच बनवताय, काय बनवताय हे मी तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, पहिल्या दिवशी 100 मुलं बोलवलेली मित्रांनो तिथे. त्यात 30 एक मुलं गैरहजर होते. 70 मुलांमध्ये 15-20 हाईट आणि चेस्टमध्ये फेल झालेले मित्रांनो. म्हणजे सरासरी मित्रांनो 60 मुलांना पळायला सोडलं मित्रांनो. त्यापैकी 40 मुलांचे आत मुलं पास झालेले आहेत मित्रांनो. 60मधून 40 मुलं पास झाले आणि 20 मुलं म्हणजे रनिंगमध्ये फेल झालेले मित्रांनो. तर त्यांचं मेडिकल सुरू झालं मित्रांनो. पण काहींचा संध्याकाळी 7 वाजेचा टाईम दिला होता मित्रांनो मेडिकलचा. पूर्ण होईल मित्रांनो त्यांचं 7 वाजेपर्यंत मेडिकल, आणि काहींना उद्यापर्यंत वेळ लागू शकतो मित्रांनो. ज्यांना पॉईंट दिले आहेत त्यांना लगेच रिमेडिकलसाठी बोलवणार आहेत. म्हणजे ज्यांना पॉईंट दिले त्यांना लगेच रिमेडिकल घेऊन ते मोकळं करताय मित्रांनो तुम्हाला. राहिला ट्रॅकचा विषय, तर मित्रांनो पहिलं मागच्या वर्षी जे होतं का मित्रांनो, 1100चे 4 हे होते मित्रांनो. म्हणजे सरळ 1100चे होते आणि 600चा एक ट्रॅक होता मित्रांनो. तर आता तसं नाही मित्रांनो, 2.5 किलोमीटर जाणे आणि 2.5 किलोमीटर रिटर्न येणे, म्हणजे टोटल 5 किलोमीटर होणार. तर अशा पद्धतीने तिथे ट्रॅक आहे मित्रांनो. रोड रनिंग करताय तिथे, रोडवरच पळवताय. हाईट चेस्ट व्यवस्थित मोजतात मित्रांनो. नाशिकच्या सेंटरला हाईट आणि चेस्ट एकदम हार्डली मोजल्या जातं मित्रांनो. तुमची हाईट तर नॉर्मल आहे, पण चेस्ट ही जास्त थोडीशी हार्ड मोजल्या जाते मित्रांनो. मी जेव्हा मागच्या वेळेस दिलं तर तिथंच झालं होतं माझं. तर तिथे चेस्ट थोडीशी निप्पलच्या खालून दाबून मोजल्या जाते मित्रांनो चांगली, आणि फिटिंगमध्ये मोजल्या जाते. कधी वेळ चुकून एखादा 80वाला पण बाहेर निघू शकतो मित्रांनो. तर इथे ते 70 टाईप झालं होतं. तर बघा मित्रांनो, पुढे सकाळी 5ला बोलवलं होतं. सकाळी 5चाच रिपोर्टिंग टायमिंग राहतो तुमचा. त्यानंतर 8, 8:30च्या नंतर रनिंग झाली मित्रांनो सकाळी. 8, 8:30ला ते बॅचेस बनवून तोपर्यंत बॅच बनवणं, हाईट चेस्ट चेक करणं हे चालू राहतं. तर 8 एक वाजता रनिंग झाली आणि आर्मीपेक्षाही सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. लगेच तुमचं मेडिकल घेऊन दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला फ्री पण केल्या जाते, किंवा काहीचे मेडिकल दुसऱ्या दिवशी देत आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे नाशिकचे सी-आय-एस-एफ कॅम्पचं मित्रांनो रुटीन होता आजचा 23 सप्टेंबरचा. तर ते तुम्ही बघू शकता. आता आपण पुढच्या कॅम्पचं बघू मित्रांनो. इथे पुणे कॅम्पला कसं होतं तर ते बघूयात. पुण्याचं बघा मित्रांनो, तळेगावचं कसं होतं एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे त्याने. ऑल कॅन्डिडेट 100 होते मित्रांनो. त्यापैकी ॲबसेंट 43 मुलं होते. हाईटमध्ये 4 मुलं फेल झालेले आहे. चेस्टमध्ये 3 मुलं फेल झालेले आहे. पुण्याला तरी तुम्हाला डिप्स वगैरे मारू देतात, पण नाशिकला तसं नाही आहे. नाशिकला मारू देतात पण लपून छपून मारावं लागतात मित्रांनो. तर इथे बघा डिप्स वगैरे मारू देतात. तर इथे चेस्टमध्ये 3 मुलं फेल झालेले आहे. रनिंग पासआउट 23 मुलं झालेले आहे मित्रांनो फक्त. पुणेचं तळेगावचं कॅम्पमधलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पुढची अपडेट बघण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी इन्स्टा चॅनल ओपन केलेलं आहे आपलं ह्याच नावाने, एस-एस-सी सरकारी सी-आय-एस-एफ जे नाव आहे आपलं यूट्यूब चॅनलचं, त्याच नावाने ऑफिशियल पेज आहे मित्रांनो इन्स्टाचं. तर मी इथे लिंक टाकून देतो मित्रांनो बायोमध्ये. तर तिथे जाऊन प्लीज तुम्ही इन्स्टाला पण सुद्धा फॉलो व्हा मित्रांनो, फॉलो करा त्याला.
आणि असाच सपोर्ट असू द्या मित्रांनो. तर आपण बघूयात मित्रांनो, काही दिवसानंतर आपण टेलिग्राम चॅनलही चालू करणार आहोत, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना किंवा बाहेरच्या मुलांना म्हणजे भरतीविषयी याच्याविषयी सर्व माहिती मिळत राहील मित्रांनो. तर बघूया मित्रांनो आपण पुढची अपडेट. तर मुंबईची अपडेट बघू मित्रांनो आपण. तर मुंबईला काय सिच्युएशन होती आजची 23 सप्टेंबरची. तर बघा इथे CISF RCFL चेंबूरचं मित्रांनो, चेंबूरला इथे तिथे कॉलिंग 100 जण बोलवले होते मित्रांनो. तर प्रेझेंट 62 मुलं तिथं हजर होते मित्रांनो. बाकीचे हे अब्सेंट होते मित्रांनो. तर तर करा तुम्ही मित्रांनो, 100मधून 62 गेल्यावर खाली किती उरत आहेत. तर तितके मुलं हे अब्सेंट होते मित्रांनो. त्यापैकी फेल किती झालेले आहे ते बघा मित्रांनो. आय-टीमध्ये 8 मुलं फेल झालेले आहे आणि काही मुलं चेसमध्ये झाले असन. तर फिजिकलला 54 कॅन्डिडेट उभा केले ते मित्रांनो त्यांनी, ज्यापैकी 34 कॅन्डिडेट फक्त आणि फक्त 34 कॅन्डिडेटच पास झालेले मित्रांनो. म्हणजे इथं बघू शकता मित्रांनो, फिजिकलची तयारी मुलांमध्ये नाही आहे जास्त. ज्यांनी फिजिकलची तयारी केली तेच ग्राउंड मारणार आहेत मित्रांनो इथे. तर तुम्हाला मार्कही चांगले असतील तर फिजिकलची चांगली तयारी करून जा मित्रांनो. डॉक्युमेंटही घेऊन जा सर्व काही. तिथे लगेच मेडिकल घेता येत मित्रांनो. तर सर्व काही डॉक्युमेंटही असू द्या तुमच्याजवळ. तर ही माहिती मित्रांनो मी लिहून टायपिंग करून सांगतो आहे मित्रांनो तुम्हाला. पुढचे जे विद्यार्थी आहे मी बघतो आहे, काही मुलांचे कॉन्टॅक्ट वगैरे घेतो आहे. तर पुढची जी माहिती असेल मित्रांनो, जशी आपण मागच्या वर्षी मेडिकलची माहिती टाकली होती कॉल रेकॉर्डिंग करून, तशीच मी पुढे थोडीशी प्रयत्न करतो मित्रांनो कॉलिंग करायची. तर कॉल रेकॉर्ड करूनच तुम्हाला सर्व काही माहिती ही पुरवल्या जाईल मित्रांनो. तर हा मित्रांनो आजचा व्हिडिओ होता. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि इन्स्टा अकाउंटसुद्धा आहे मित्रांनो, बायोमध्ये लिंक टाकलेली आहे मी, किंवा तुम्ही इन्स्टावर जाऊन सर्च करू शकता SSC सरकारी CISF. तिथे चॅनल दिसेल मित्रांनो, तिथे तुम्ही फॉलो करा मित्रांनो आणि असा सपोर्ट करत राहा मित्रांनो. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. परत आपण ग्राउंडची अपडेट घेणार उद्या, तर त्यामध्ये भेटूया मित्रांनो. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.